सांगतो, तुमच्या लक्षामध्ये येईल. बघा, देहू गावामध्ये संत तुकाराम महाराज असे कीर्तन करायचे. समाज गोळा व्हायचा, ऐकायचा. त्यांची कीर्ती परिसरामध्ये पसरायला लागली. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाची. ती कीर्ती या परिसरामध्ये पसरल्यामुळं काय झालं, काही लोकांना ते सहन नाही झालं. प्रत्येक गावामध्ये जळके असतात. काय असतात? जळके समजतात ना? तुमच्या गावात नाही वाटते, दही गावात नाही, इथं नाही. आमच्या इकडे आहेत जळके. ते जळतात लक्ष. आणि मग ते जळणारे होते पा. त्यांनी ठरवलं की तुकाराम महाराजांचं नाव घालवायचं. काय करायचं? नाव घालवायचं. काय करावं? मीटिंग भरली, मीटिंग. आणि मीटिंग मध्ये एका बाईला तयार करण्यात आलं आणि सांगितलं, बाई काय पैसे घ्यायचे ते घ्या, पण एकदा त्या तुकाराम महाराजांचं नाव आमच्या समोर घालवा. तुम्हाला तर माहिती आहे पैशाची जादू किती भारी आहे. पैशाची जादू लय न्यारी, तान्या पोराला त्याची हाव. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागे धाव. पैशासाठी सारी माणस हो, पैशासाठी सारी माणस चारी त्याची गुलाम. दाम करी काम वेड्या, दाम करी काम. छोट बाळ आईला पेत असलं तर ते आईला सोडते हो. कशासाठी? आणि ती बाई पैशासाठी तयार झाली. महाराज काय पैसे घ्यायचे ते घे. आणि मग ते निघाली ती. आता तुकाराम महाराज भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगरावरती त्यांचं भजन असायचं. आणि ही बाईच नव्हती नो, ही बाई होती का? ही अवदसा. ही त्या ठिकाणी निघाली, पायामध्ये घुंगरं बांधले. आणि जे दोन माणसं होते ना, कोणते? जळके. हे तिच्या मागे सीसीटीव्ही. आपणही पाहिलं पाहिजे कसं नाव घालवते. आणि ही त्या ज्या ठिकाणी तुकोबराय भजन करत होते त्या ठिकाणी गेली. पायामध्ये घुंगरांचा आवाज आला. तुकोबरायांना आनंद झाला आणि त्यांनी देवाचे आभार मानले की देवा, अरे एवढे वर्ष झाले मी एकटा भजन करतो रे, एकटा. पण माझ्या भजनाच्या साथीला माझ्या गावातले नाही, माझे भाऊबंद नाही, माझा मित्र परिवार नाही, अरे माझे वारकरी नाहीत रे. पण आज या ठिकाणी तू माझी माय भजनासाठी पाठवली. देवा किती तुझे आभार रे. खूप आनंद त्यांना झाला. ही बाई पायामध्ये घुंगरं बांधून नाचत होती हो. महाराजांचं भजन चालू आहे. आणि मग नंतर महाराजांच्या लक्षामध्ये आलं आणि मग त्यांच्या डोळ्यामधून दुःखाचे अश्रू त्या ठिकाणी बाहेर पडले. आणि महाराज सांगतात, माते टाळ्या वाजवा. याला म्हणतात अगदी योग्य वेळी योग्य प्रमाण. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. महाराज म्हणले, माते जी भावना तू मनामध्ये घेऊन या ठिकाणी आलीस, आम्ही त्याच्यातले नाही. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नभो.
महाराज म्हटले ही बाई स्वतःहून आमच्याकडे चालत आली, तरीही आमच्या मधला काम क्रोध हा आमच्या ताब्यामध्ये आहे, त्याचं आमच्या समोर काहीही चाललं नाही. आणि म्हणूनच आम्ही जन्माला आलो आणि जन्माचं सार्थक झालं अभंगाचं पहिलं चरण. जन्माला सुंदर गायन आहे, असं वाटते कीर्तन करूच नाही आहे ना, यांचं गायनच ऐकावं. खूप गोड गातात पा. मला तर असं वाटतं आज कीर्तन फक्त गायनच ऐकावं, ऐकाय नाही. महाराज म्हटले आम्ही आमच्या शरीराची स्थिती जशीच्या तशी ठेवली, काम क्रोध याच आमच्या समोर काहीही चालत नाही. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, हे सगळं आमच्या ताब्यामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही जन्माला आलो, जन्म आलो त्याचे आज ही फळ झाले साचे. साचे म्हणजे काय हो? साचे मुलींनो शाळेत आहे तुम्ही? साचे म्हणजे काय? साचे मराठी शब्द आहे ना. साचे म्हणजे खरं सत्य. काय साचे म्हणजे खरं. महाराज म्हटले आम्ही आमचा जन्म झाला आणि त्याचं फळ आज आम्हाला प्राप्त झालं. पा आता तुमच्या गावामध्ये एवढीच माणसं आहेत का? एवढेच आहेत का? नाही, बाकी झोपले आहे ना. कोणी मॅच पाहत असेल, कोणी. तुम्ही जर आता गावात समजा तुम्ही वर्गणी मागितली का? वर्गणी मागितली का? मागितली. वर्गणी जर मागितली ना, काही जे सकारात्मक लोक असतात ते लगेच देतात आहे ना. पण काही कंजूस बी असतात. कंजूस तुमच्याकडे नाही वाटते कोणी कंजूस. चांगले माणसं आहे तुमच्या गावात की सगळे इथं आणून देतात. मागायला जावं लागते गावात आहे ना. तुमच्याकडे मागायचं काम खूप चांगलं गाव आहे तुमचं. पण तरी असतील काही कंजूस असतात. बघा आपण जर म्हटलं ना, अहो तुला सप्ताह चालू आहे, चला ना सप्त्यामध्ये. तो आपला विषय नका येऊ, वर्गणी द्या. काय द्या? वर्गणी. ते काय म्हणतात माहिती का? आम्ही येतो नाही आणि वर्गणी देत नाही. लय माणसं आहेत वाशी, लय श्रीमंत आहेत.
अजिबात सत्कर्मामध्ये एक रुपयाही देत नाहीत. अशी बी काही माणसं आहेत. अशांच्या जीवनाचा महाराजांनी धिक्कार केला. काय केला? धिक्कार. काय फायदा जन्माला येऊन जर आपण काही दान धर्मच करत नसवाल तर काही उपयोग नाही. पहा, आमची वैरागडची दिंडी कार्तिक वारीला आपल्या इथून जाते, है ना? जाते ना? चहा पाणी असते तिथे, महाराजांकडे असते. हा. आणि मग तुमच्या गावचा एक वारकरी, दहीगावचा, 70 वर्षाचा. किती? 70. महाकंजूस, इतका कंजूस की त्यानं जीवनात कधी रुपया सुद्धा दान दिला नाही. ऐका, गावातले 2-4 सद्गृस्त भेटले. अहो चला पंढरपूरला. आम्ही चाललो, वैरागडची दिंडी, चला. तुला वाटत चलाच. आपण आजपर्यंत पंढरपूरला गेला नाही, कधी वारी केली नाही, दान धर्म तर काही विशेष नाही. पण तो आला यांच्यासोबत पंढरपूरला. आला बा. कुठला वारकरी? तुमच्या गावचा. पंढरपूरला आला, वारकऱ्यांसोबत स्नान केलं. धोतर घालायचं, त्यानेही स्नान केलं, धोतर नेसत होता. तेवढ्यात देवाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, अरे जन्माला घालून याला 70 वर्ष झाले, पहिल्यांदाच हा वारकरी माझ्याकडे आला, त्याला भेट दिली पाहिजे. देवाचं उलट आहे. पा तिथं आमचे वारकरी वाऱ्या करून करून थकले, देव स्वप्नात नाही आणि हा कधीच गेला नाही, पहिल्यांदाच याला भेट. मग देवाने ठरवलं याला भेट दिलीच पाहिजे. पण मग आता कोणत्या रूपात द्यावी? देवाने ठरवलं याला वासुदेवाच्या रूपात भेट दिली पाहिजे. आणि मग ते त्याच्याजवळ गेलेत आणि नाव गाव विचारलं, बोलणं झालं. आणि मग वासुदेव म्हटले, वारकरी बाबा जय हरी. जय हरी. कोण आपण? मी वासुदेव आहे. बर 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 बर. काय म्हणता? काय नाही, दान दे, दान. दान काय असते? तू काय म्हटला? दान. दान काय असते? तर दानच माहित नाही. अरे दान 100 रुपये दे, 500 रुपये दे, 50 दे, काहीतरी दान दे ना. तो म्हटला, याच्यामुळेच मी पंढरपूरला येत, देणं आपल्या बापाला जमत नाही. तो लय हुशार. बागायती शेती करणारा तुमच्याकडला, 3-3 पिकं घ्यायचा. तो म्हटला, वासुदेवा ऐका, ते आमच्या गावचे वारकरी आहेत ना, ते सांगत होते की चंद्रभागेवरती स्नानाला गेल्यानंतर पैसे कुठे ठेवायचे? सोबत न्यायचे नाही, कारण चंद्रभागेच्या काठावर चोर असतात. कुठे ठेवायचे पैसे? खोलीवर. मी खोलीवर पैसे ठेवले हो, आणि स्नानासाठी चंद्रभागेवर आलो. असं करा ना, तुम्ही माझ्या खोलीवर या. कुठे या? खोलीवर या. वासुदेव म्हटले, ठीक आहे. हा पळतच खोलीवर. हा ना, वाचलो बा एकदाचा. काय वेळा आहे म्हटला वासुदेव. अरे त्यानं खोली विचारली नाही, गल्ली विचारली नाही. आता पंढरपूर लहान आहे का? नेमकं कुठं फसवलं का नाही आपण वासुदेवाले? तितक्यात दार वाजलं बा. अरे कोण आहे? अरे मी वासुदेव आहे, दे ना दान. आवाज का? दार उघडलं, लगेच आपल्या खिसा पाहिला. तो म्हटला, वासुदेवा घरच्यांनी मोजके पैसे दिले हो. मोजके दिले? अरे मग 1 रुपया दे. किती दे? 1 रुपया. तो म्हटला, वासुदेवा माझ्या पत्नीनं मला 600 रुपये दिलेत. किती दिलेत? 600 रुपये. आणि पंढरपूरहून दहीगावला जायला 600 रुपये लागतात.
तुम्ही असं करता का? आमच्या दहीगावला या. कुठे या? दहीगावला या. वास्तव म्हणजे ठीक आहे. यानं जे संध्याकाळीच आपली बॅग भरली, कोण सांगली गाडी येते बा, सांगली शेगाव येते ना, रात्री 10ला लागते ती, सकाळी 5-5:30 अमरापूरला आहे ना. त्या गाडीनंच घरी आला. बायकोला आनंद झाला की कधी न पंढरपूरला गेले बुवा, दर्शन घेतलं पाहिजे. तिने दर्शन घेतलं. तो म्हटलं अगं थांब, आधी घरात चाल, मी सांगतो काय झालं. काय झालं? काही म्हटला, मला वासुदेव भेटला, 1 रुपया द्यायचं कबूल केलं होतं, दिला का? नाही ना. बापाची परंपरा मोडणार नाही. मग असं फसवलं म्हटलं त्याला. तर मला सांग, पंढरपूरहून दहीगावला याला 600 रुपये लागतात. आता तो 1 रुपया घेण्यासाठी दहीगावला येईल का हो? मुलींनो, येईन का दहीगावले 1 रुपया घ्यायला? 600 रुपये खर्चून येईल का? येईल का? 600 रुपये खर्च करीन फक्त 1 रुपयासाठी. तुम्हाला नफा तोटा करते का नाही? गणित समजते का? असं बोलणं चालू आहे पती पत्नीचं. तितक्यात तार वाजलं. कोण आहे? अरे वासुदेव आहे. तर हा चिकू. तर ओळखलं, हा आता 1 रुपया घेतल्याशिवाय जाणार नाही. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. हा जो दृष्टांत आहे हा ज्ञानेश्वरी मधला आहे. ज्ञानोबराय म्हटले, एकोपणाची उडी जळत आगी घाली ती उडी, ते अनायासी सोगोडी सांडिती केली. अरे 1 रुपयासाठी काय ढोंग केलं त्यांनी. तो बायकोला म्हटला, अगं ऐक, हा आता 1 रुपया घेतल्याशिवाय जाणार. मी सांगतो तसं कर. मी आता मरायचं सॉंग देतो आणि तू मला कवटाळू रड. लक्षात? त्याची बायको होती. ते लगेच लंबा स्वर काढला. जसा स्वर काढला तशा आजोबाच्या पाया जमा झाल्या. अगं सकू काय झालं? काय नाही म्हटले, हे आमचे कधी नाही आता पंढरपूरला गेले आणि आल्या गेले. काय भाग्यवान माणूस हो, पंढरपूरला गेला लगेच गेला. वासुदेव म्हटला, माझा रुपया द्या. ही पत्नी म्हटली, अहो वासुदेवा, हे आल्या मेले हो. मेले? असं कसं होईल? अरे चाले हे शरीर कोणाची असते, वो न बोलवी तो हरिबिन, देखवी ऐकवी एक नारायण. माझ्या सक्तीशिवाय झाडाचं पानही हलत नाही. हा गेला कसं काय? प्रश्न आहे ना. मग आता वासुदेव तुम्ही येतात काय आता? नाही आता असा कसा येऊ? हा तर आमच्या पंढरपूरचा वारकरी आहे, ज्याला वाटी लावल्याशिवाय काही जाणार नाही. आणि मग गाव जमा झालं, सगळे सोयरे पाहुणे मंडळी जमा झाली. जळतण मशानभूमीत नेलं, माडावर टाकलं बा त्याला, गरम पाण्याने त्याला आंघोळी घातली तरी उठे ना हो. थोडं गरम पाणी टाकलं त्याच्या अंगावर तरी उठे ना. आखरी त्याला मशानभूमीमध्ये नेलं. मशानभूमीमध्ये लाकडं असली, त्याला त्यावरती ठेवलं. आता अग्नी द्यायचा राहिला तोही उठे ना. मोठमोठे लाकडं ठेवले त्याच्या अंगावर आणि त्याच्या मुलानं तो अग्नी हातामध्ये घेतला. वासुदेव म्हटला, थांबा, अहो मी पंढरपूरचा वासुदेव आहे. माझ्या हाताने जर अग्नी दिला तर याला परत जन्म मरण. देवाने अग्नी हातात घेतला आणि त्याला आवाज दिला, ए मूर्खा, अरे उठ, नाही तर दिल लावून आता शेवटच्या अंशी सांग. थोडी उठी ना हो, थोडी पडेलच. शेवटी देवाला दया आली हो. देव म्हटलं, याच्या काय नादी लागता 1 रुपयासाठी? देव म्हटला, अरे मूर्खा, अरे माझा रुपया सुटला. तो म्हणला, तुमचा रुपया सुटला, हाही पठ्ठा उठला.
लगेच उडी मारली आहे भाई. मला सांगा, जर असं माणसं असतील तुमच्या गावात, आहे ना, तुमच्या गावात आढळतो, तर महाराजांनी त्याच्या जीवनाचा धिक्कार केला. काय केला? धिक्कार. काय जन्माला इतके वर्ष घातलं, काय फायदा आहे का? नाही. मग समजलं महाराजांना, तुकोबरायांनी शरीर जिंकलं म्हणून त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे की जन्म आलो त्याची. 2 नंबर, जग जिंकणे. 2 नंबरचा पुरुषार्थ काय आहे? जग. गाव नाही, तालुका नाही, जिल्हा, जग समजते का? हे विश्व, हे जिंकायचं. जर तुम्ही ते जिंकलं तर तुम्ही म्हणू शकता की जन्म आलो त्याची. मला सांगा, तुझं काय नाव? गौरी. कोणत्या वर्गात आहे तू? 7वीत. तू? तुझ्या वडिलांचं काय नाव आहे? पूर्ण नाव सांगायचं. पंडित. आजोबांचं काय नाव आहे? वसंतराव. पंजोबा? नाही. पंजोबा? पंजोबा नाहीत का तुला? नाही. पंजोबा आहेत. काय नाव आहे यांचं? खबर पंजोबा? नाही. लक्षात घ्या, ज्यांच्या रक्तामधून आपला जन्म झाला, आपल्याला वडील आणि आजोबाच माहिती, त्याच्या आधीच काही माहित नाही. परंतु आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे ना बाबा? संत तुकाराम महाराजांचा फोटो आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे. का? कारण काय याचं? त्यांनी विश्व जिंकलं, त्यांनी जग जिंकलं. आपल्यालाही तसं जिंकता आलं पाहिजे. लक्षात, जिंकता येईल का मग?